अमोल भावाचा साखरपुडा होता तर आम्ही सगळं गेलतो त्याच्या घरी. संदीपबाई पण आला होता. तुमचा ना मानवलीच्या गुरुच्या मिनी ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बरं का. इकडं काय नवऱ्याची मेकअप पण चालू होती. करमबाई बोलतो आज फुल सोय आहे तुमची. मी पण बोललो मग ठीक आहे, मग मस्त भारीच काम झालं आज. साखरपुड्याला ना सिग्रंज ब्रास बँड पण ठेवला होता. इकडं काय नवरा निघाला, मग काय सगळी मंडळी पण जमली होती. हे सगळं दिसतं ना, सगळं नवऱ्याचं करवलंय ना का. नवऱ्याच्या करवल्या पण मस्त रेडी होऊन नाचत होत्या. आज काय साखरपुडा होता ना, नवरदेव पण लय खुश होता. मस्त नटून तटून हातामध्ये फुलांचा गुलदस्ता घेऊन चालला होता. त्याचं वराडी पण मस्त जोरान जोरान नाचत होतं बरं का. एकदाशी पोचलो नेरळला आणि उतरला नवरदेव पण गाडीतून. मग काय बसवला नवऱ्याला मारुतीच्या देवळामध्ये. वराडी पण काय त्याच्या बाजूलाच उभं होतं. मग इकडे बँड पण वाजायला लागला होता. राजा बोलतो थांब थांब थांब, नवरदेवला घेऊन आलो. नवरदेव पुढं ना आम्ही सगळं वराड घेऊन पाठीमाग. बँड पण काय मस्त वाजत होतं. वराड्याने नुसती नाचाची ठोक घेतली होती. एकदाशी पोचलो मांडवात. पाहुणे मंडळी पण भरपूर आली होती. मांडव पण जाम भारी केला होता. बसला एकदाशी आमचा नवरदेव पाटावरती. नवरदेवाने पण नवरीला द्यायला गिफ्ट आणली होती गाडी. नवरीने पण एंट्री मारली होती मांडवात. मग काय मामा आला घेऊन. मग काय नवरी पण बसली पाटावरती. नबरजीत आता काय ऐकतो 120च्या स्पीडला सगळं मंत्र बोलून एकदाशी साखरपुडा आटपून टाकला. लगेच इकडे काय पेड वाटायचं काम चालू झाला होता. मग आम्ही पण सगळे फोटो काढलो नवरदेवाच्या बरोबर. मग काय मस्त फोटो काढलो ना, गेलो जेवायला. तिथं मस्त जेवलो ना, आलो मग इकडे नवरदेवाला भेटायला.